हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना मी रेसिपी करणार नाहीये, पण मी काय केलंय माहितीये का, की एका आठवड्याचं मील चार्ट तयार केलंय आणि त्या पद्धतीने मील प्लॅनिंग किंवा प्रिपरेशन्स जे असतात, पूर्वतयारी असते, तर ती केलेली आहे आणि तीच तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर ह्याची पहिली स्टेप मी काय केली आहे माहितीये, चार्ट केला आणि त्या पद्धतीने मी भाज्या किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या आणल्या. म्हणजे काय होतं माहितीये का, आपण चार्ट केला तर हे सोपं पडतं आणि त्या पद्धतीने आपण भाज्या आणल्या तर अननेसेसरी गोष्टी आपल्या फ्रीजमध्ये येऊन पडत नाहीत, खर्च होत नाही. असं फुल न्यूट्रिशियस मील आपल्या आठवड्याचं मी प्लॅन केलेलं आहे. आपल्या मील प्लॅनिंगची पहिली सर्वात स्टेप म्हणजे हे बेसिक नीड्स. अगदी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत म्हणजे आमटीपर्यंत सगळ्या पदार्थांमध्ये असलेले हे बेसिक पदार्थ म्हणजे मिरच्या. तर आता इथे मी ना कमी तिखट मिरच्या पण घेतल्यात आणि तिखटवाल्या पण मिरच्या घेतल्यात. या मिरच्या आणल्यावर मी स्वच्छ धुवून चाळणीत वाळवून छानपैकी कापडाने पुसून देठं काढून ठेवलेत. म्हणजे जवळजवळ एक 12 ते 15 दिवस मिरच्या यात छान टिकतात. लसूण मी भरपूर प्रमाणात सोलून ठेवलेलं आहे. अगदी चटणीपासनं भाज्यांपासनं आपल्याला लसणाची गरज लागते. सो सोललेला असेल तर पटकीने आपण त्याचा वापर करू शकतो. कोथिंबीर छान स्वच्छ मी निवडून एका स्टीलच्या डब्यात ठेवलेली आहे आणि त्याच्या खाली मी ना एक टिश्यू पेपर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकताय. जेणेकरून ह्याचं कारण असं आहे की कोथिंबीरमधलं जे एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते टिश्यू पेपर शोषून घेतं आणि स्टीलच्या डब्यात ठेवल्यामुळे आपली ही कोथिंबीर जास्त दिवस टिकते. आलं मी स्वच्छपैकी आहे ना धुवून घेतलेलं आहे, त्याची माती काढून घेतली आहे आणि छानपैकी वाळवून कापडाने पुसून ते एका टिश्यू पेपर आणि डब्यात ह्याच्यात खाली ठेवलेलं आहे. खाली टिश्यू पेपर टाकला आहे जेणेकरून ह्याला पण काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि आलं ह्याच्यामुळे जास्त दिवस टिकतं. मी कढीपत्ता छान स्वच्छ धुवून त्याची पानं काढून ठेवलेली आहेत आणि एका स्टीलच्या डब्यात ठेवलेलं आहे जेणेकरून कढीपत्ता आपला चांगला भरपूर टिकतो. आपल्या या आठवड्याच्या मील प्लॅनिंगमध्ये ना आपण मटकी इन्क्लूड केलेली आहे. मटकी आपण उसळ करणार आहोत, त्यासाठी मी मटकीला मोड आणून घेतलेले. आपल्या प्लॅनिंगमध्ये ना मुगाचं चाट आपण करणार आहोत, त्यासाठी आपण ना हिरव्या मुगाला सुद्धा आहे ना मोड आणून घेतलेले आहेत. तर ते असे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये छानपैकी स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात ते. आपण शेवग्याची आमटी आपल्या प्लॅनिंगमध्ये इन्क्लुडेड आहे. सो त्या पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगा छानपैकी कट करून त्याची सालं काढून स्वच्छ एका पिशवीमध्ये ठेवलेले आहेत. शेपू आपण छानपैकी निवडून आहे ना अशा झिप पाऊचमध्ये ठेवलेला आहे. त्या पाऊचमध्ये ना एक आपण टिश्यू पेपर टाकलेला आहे जेणेकरून पालेभाज्यांमधलं जे पाण्याचा अंश असतो ते तो शोषून घेतो. म्हणजे पालेभाज्या आणि मग यामुळे छानपैकी टिकतात. तर आपला 7 ते 8 दिवस हा जो शेपू आहे तो छान आरामात टिकू शकतो. आपण या पिशवीमध्ये ना मस्तपैकी पालक छान निवडून ठेवलेला आहे. आपण या पालकाच्या पिशवीत सुद्धा ना एक टिश्यू पेपर टाकलेला आहे जेणेकरून ह्यातलं पण पाणी ते शोषून घेईल यासाठी. म्हणजे मग 8 दिवस छानपैकी आपला हा पालक टिकतो. आपण ना ह्याच्यात ना भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत, अशा मिक्स भाज्या, फरसबी, फ्लावर, गाजर आणि मटार. आपल्या या मील प्लॅनिंगमध्ये या आठवड्यात मिक्स व्हेज आहे, मिक्स व्हेज पुलाव आहे. सो आपल्याला त्यावेळेला ह्याचा उपयोग होईल. आत्ता सध्या मार्केटमध्ये फ्रेश मटार मिळत आहेत. सो ते सोलून मी एका स्टीलच्या डब्यात हे स्टोअर करते आहे. स्टीलच्या डब्यात हे खूप छान 15-20 दिवस अगदी मस्त टिकतात. नाश्त्यापासनं भाजीपर्यंत आपल्याला सगळ्याला उपयोगी पडतो हा मटार असा सोलून ठेवला आहे. या झिप पाऊचमध्ये ना छोट्याशा मला ढोबळ्या मिरच्या मिळाल्या होत्या. सो त्या ना मी काय केलं आहे की वरून कट करून
छानपैकी आहे ना त्यातल्या आतल्या बिया काढून या ठेवलेल्या आहेत, म्हणजे पटकीने ह्याची आपण भरून भाजी करू शकतो. यासाठी मी एका पाऊचमध्ये हे करून ठेवलेली आहे तयारी. भेंडी मी छानपैकी स्वच्छ चाळणीत धुवून कापडाने पुसून घेऊन छानपैकी आहे ना ह्याच्या चकत्या केलेल्या आहेत. कारण या आठवड्यातल्या प्लॅनिंगमध्ये आपण आहे ना भेंडीची चकत्यांची भाजी करणार आहोत. सो त्या पद्धतीने मी चिरून एका डब्यात ठेवलेल्या आहेत. भरतासाठी मी वांगी आणलेली आहेत आणि ह्याच्यातनं मला एक टिप द्यायची आहे. वांगी अजिबात आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करायची नाही, कारण आपण ज्या वेळेला भरताच्या वेळेला वांगी भाजतो त्यावेळेला ती नीट भाजली जात नाही, नीट शिजत नाही. तर ही वांगी जी आहे ज्या वेळेपर्यंत भरीत करणार आहे तोपर्यंत बाहेरच ही स्टोअर करायची आहेत रूम टेम्परेचरवर. आपण बटाटे छानपैकी उकडून ठेवले. हे फ्रीजमध्ये जवळजवळ एक 8 ते 10 दिवस छान टिकतात. आपल्या प्लॅनिंगमध्ये या आठवड्यात आपण आलू पराठे करणार आहे, सो त्यावेळेला हे छानपैकी त्याचा यूज होऊ शकतो. आपण हे हिरवी काकडी आणि गाजर एकाच पिशवीमध्ये स्टोअर केले, कारण हे सॅलेडच्या कम्युनिटीमधले आहेत म्हणून आपण एका ह्याच्यात स्टोअर केले. आपल्याला पटकीने कधी सॅलेड करायचं असेल किंवा कोशिंबीर करायची असेल तर पटकीने त्याचा यूज होईल म्हणून आपण एका पिशवीमध्ये हे स्टोअर केलेले आहेत. टोमॅटो मी एका वेगळ्या या पिशवीत ठेवलेले आहेत आणि जवळजवळ मी 1 किलो आणलेले आहेत. मी अशा प्रकारचे टोमॅटो आणलेले आहेत. पूर्ण अगदी मऊ झालेले नाही आणायचे, किंचित कच्चे पाहिजे, म्हणजे आठवडाभर छान टिकतील आणि आपल्याला अगदी कोशिंबीर, सॅलेड, आमटी कशासाठी त्याचा यूज करू शकतो आपण. मी ना मुळ्याचा एक सिंगल तुकडा आणलेला आहे, जेणेकरून आपण मुळ्याची आमटी त्यातली करू शकतो थोडासा मुळा यूज करून, आणि उरलेला मुळा आपण त्याची कोशिंबीर करू शकतो किंवा मुळ्याचा चटका करू शकतो. यासाठी मी एकच आणलेला आहे. मी एक छोटा दुधी भोपळा आणून ठेवलेला आहे. मुद्दाम मी हा चिरून ठेवत नाही आहे, कारण हा काळा पडतो. ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला आपण चिरू शकतो. आता या आठवड्यात आपल्याला ना इडली सांबार आपण इन्क्लूड केलं आहे आणि शिवाय आपण दुधी भोपळ्याचं रायता जे आलू पराठ्याबरोबर प्लॅन केलेलं आहे, तर त्यावेळेला आपल्याला हा दुधी भोपळा यूज होईल. मला ना छानपैकी एक कैरी मिळालेली आहे, सो आपण आहे ना आलू पराठ्याबरोबर टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस असं प्रिझर्व्ह सॉस वापरण्यापेक्षा आपण फ्रेश कैरीची चटणी करणार आहोत म्हणून मी ती घेऊन आली आहे. आपल्या या आठवड्याच्या मील प्लॅनिंगमध्ये ना 2 कोशिंबीर पण इन्क्लूड आहेत. एक आहे बीटाची कोशिंबीर आणि दुसरी आहे गाजराची कोशिंबीर. मी या दोन्ही बीट आणि गाजर छानपैकी किसून एका स्टीलच्या भांड्यामध्ये म्हणजे डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे, म्हणजे छानपैकी एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकतं. श्रावण घेवडा तो छानपैकी मी सोलून घेतलेला आहे. अचानक कुठली भाजी कमी पडली किंवा ह्याची आपण यांना श्रावण घेवड्याची भाजी करू शकतो किंवा कोशिंबीरही करू शकतो, म्हणून मी ही तयार करून ठेवलेले आहे एका पिशवीमध्ये. मक्याचे दाणे छानपैकी मी सोलून ठेवलेले आहेत. हे आपल्या या आठवड्यातल्या मील प्लॅनिंगमध्ये चार्ट आहे त्याला हे नक्कीच यूजफुल होतील, म्हणून इन्स्टंट पटकीने आपल्याला करता येईल. आपल्या प्लॅनिंगमध्ये फ्लावरचा रस्सा आहे, सो मी फ्लावरचे अगदी छोटेसे तुरे काढून या झिप पाऊचमध्ये तयार करून ठेवलेले आहेत. डाळिंबाचे दाणे ना मी असे छानपैकी आहे ना एका काचेच्या बाऊलमध्ये किंवा मग जे कंटेनर असतं, डबा असतो काचेचा, तर त्यात तुम्ही काढून ठेवले ना तर छान आठवडाभर टिकू शकतात आणि स्नॅक्स म्हणून हे चांगलं ऑप्शन आहे. आपल्या मील प्लॅनिंगमध्ये आपण हे इन्क्लूड केलं आहे. परत एकदा प्लॅनिंगमध्ये आपल्या या आठवड्यात ना फ्रूट्समध्ये आपण ना पपई इन्क्लूड केलेली आहे. सो पपईचे असे पीस करून ठेवले आपण अख्ख्या मोठ्या एका पपईचे, तर हँडी बरं पडतं, कधी आपण पटकीन एका बाउलमध्ये घेऊन खाऊ शकतो. आणि हे एका असं डब्यामध्ये मी छानपैकी स्टोअर करून ठेवणार आहे. हे असे अख्खे फ्रूट्स मी मुद्दाम असे ठेवलेले आहेत एका बाउलमध्ये. त्यातनं मी थोडीशी अशी किंचित आणतानाच कच्ची केळी आणलेली आहे, म्हणजे जेणेकरून बाकीचे फ्रूट्स संपेपर्यंत केळी पिकतात आणि आपल्याला खाताही येईल. आणि हँडी पटकीने आपण ॲपल कधी वाटलं तरी चिरून घेऊ शकतो.
आणि डाळिंब पण तुम्हाला वाटलं तर कधी तुम्ही चाटला वगैरे इन्क्लूड करू शकता ते. मी एका पातेल्यातनं 1 लिटर गाईच्या दुधाचं मी छानपैकी दही लावून ठेवलेलं आहे. अगदी आपल्याला कढी, कोशिंबीर किंवा ताक या कशासाठी पटकनी यूज होईल ह्याचा. या पातेल्यात मी जवळजवळ 1.5 किलो इडलीचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे ह्याची आपण इडली, डोसा, उत्तप्पे किंवा अप्पे काहीही करू शकतो. आणि हे इडलीचं पीठ जे आहे ते जवळजवळ 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये छान आरामात टिकते. तर फ्रेंड्स, असे होते आपले मील प्लॅनिंग. स्त्रियांची खूप धावपळ होते, अगदी जॉब करो किंवा अगदी वर्क फ्रॉम होम असो किंवा जरी जॉब करत नसतील तरी घरातली इतर कामं सांभाळून रोजचा स्वयंपाक तर करणं गरजेचं असतं. पण त्यात जर असं मील प्लॅनिंग केलं, थोडी पूर्वतयारी केली तर नक्कीच वेळ पण वाचतो आणि झटपट कामं पण होतात. सो तुम्हाला कसा वाटला हा मील प्लॅनिंगचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हो, मी शेअर करा म्हणेन परत एकदा, का माहितीये का, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या जवळच्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्याचा उपयोग होईल. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.